चला थोडं रिलॅक्स होऊन चाललोय आता आम्ही पुढे। हे बघा बॅगा घेऊन सगळ्या। इथे बघा कोणते कोणते प्रकल्प चालतात। गांडूळ खत प्रकल्प, सौर ऊर्जा विद्युत प्रकल्प, सस्यपालन पण होतं, इंडोर क्रिकेट पण आहे आणि ध्यान केंद्र पण आहे, रेन डान्स। चला आहे का बॅट बॉल? हे बघा इथे इंडोर गेम खेळण्यासाठी आहे, क्रिकेट बॉल। बॉल नाही बॅट आहे इथे। बॉल आणला असता सिद्धूचा, माझ्या डोक्यात होतं पण नंतर मी बोलली की तिकडे काहीतरी असेल। वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली तिथे। बसायला तर भरपूर जागा आहे। एक एक 2-2 मिनिटाच्या अंतरावरती बसायला जागा मिळते रिलॅक्स होण्यासाठी। फिरून फिरून दमलात की बसायचं। छान छान झाड आहेत मस्त। हा बघा समोर डोंगर आहे, डोंगराच्या पायथ्याशीच बरोबर आपण। इथे अशा स्टे साठी वगैरे रूम आहेत, कॉटेज आहेत आणि नावं दिलेली आहेत वेगवेगळी। सारीवा किंग साइज बेड आहे हा। विंडो आहे तिथे 2। एसी रूम आहे दादा हा। एसी रूम वाव मस्त। पेंटिंग लावलेली आहे, पेंटिंग लावलेलं आहे। इथे एक छोटा बेड पण आहे, एक जण झोपू शकतो याच्यावरती। टीव्ही आहे, टीव्ही युनिट आहे। या रूमचं काय दादा टॅरिफ? 1300 रुपये। चेक इन टाइम काय असतो? म्हणजे कधी पण येऊ शकतो, चेक इन करू शकतो, 24 तासासाठी मिळणार। अच्छा अच्छा 1300 रुपये चार्जेस आहेत, टॅरिफ आहेत ह्या रूमचं विथ एसी। 24 तासांसाठी म्हणजे तुम्ही चेक इन करू शकता, त्याच्यानंतर 24 तास वापरून 24 तासांनी चेकआउट करायचं। इथे वॉशरूम आहे, ते वॉशरूम आहे, गीजर आहे, कपड्यासाठी स्टँड, कमोड, स्वच्छ एकदम क्लीन एकदम। इथे बेसिन आहे, मिरर आहे इथे, ते वॉर्डरोब आहे कपडे ठेवण्यासाठी वगैरे, पिलो एक्स्ट्रा पिलो। इथे पण तुम्ही मेकअप करू शकता, बॅग ठेवण्यासाठी जागा। ते विंडो वगैरे पण आहे बघा, मस्त बाहेरचा तुम्ही नजारा बघू शकता। सकाळी सकाळी किती छान दिसेल ना। इथे 2-2 विंडो आहेत बघा, मस्त क्लीन आहेत एकदम रूम आणि रूमची साईज पण खूप मोठी आहे। बाहेरून असा दिसतो। पेंटिंग किती सुंदर सुंदर केल्यात बघा ना, मस्त। सगळ्या अशा गावच्या किंवा आपली लोकसंस्कृतीची दाखवणार आहेत त्या पेंटिंग केलेल्या आहेत। चला आता इथे कॉटेज बघून पुढे चाललोय। स्विमिंग पूल वगैरे तिथे चाललोय, बघू तिथे काय आता। बघा हे पण एक अजून एक कॉटेज आहे। तर इथे आम्ही सर्वजण स्विमिंग पूलच्या दिशेने जात आहोत। तुम्हाला ऐकायला पण आलं नसतं काहीच, त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर देत आहे। बॅगा तिथे ठेवण्यासाठी म्हणजे अशी काय सोय नव्हती वेगळी, फक्त तिथे समोर 2 कॉट ठेवलेल्या होत्या, म्हणजे खाट्या ठेवलेल्या होत्या आणि टेबल होते, त्याच्यावरती आपली बॅग ठेवून आतमध्ये स्विमिंग पूलमध्ये खेळायला जायचं। आणि तिथे ते असतात, इन्स्ट्रक्टर पण असतात, 2-3 जण असतात की म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगायचं, लक्ष असतं म्हणजे त्यांच्या बायकांवरती पण। तर इथे रेन डान्स होता,
तर दीदी मी इथे रेन डान्समध्ये भिजत आहेत. परत हे गेले, पण रेन डान्सचा फोर्स एकदम पाण्याचा भरपूर जास्त होता, त्यामुळे तिथे श्वास घ्यायला एकदम त्रास होता. त्यामुळे आम्ही लगेच 2 मिनिटांमध्ये बाहेर आलो. नंतर मग आम्ही पूलमध्ये गेलो. पहिल्यांदाच सगळ्यांनी मिळून एवढी मज्जा केली पाण्यामध्ये, आणि गरमीचे दिवस असल्यामुळे भरपूर मस्त वाटत होतं. आणि बाळाला पण म्हणून पाण्यामध्ये घेतलं, गरमीचे दिवस होते म्हणून. सगळेजण डान्स करत होते, म्युझिक चालू होतं छानपैकी. बॉलिवूड म्युझिक वाजवतं, मराठी सॉंग्स वाजवते. आमच्यामध्ये फक्त पप्पांनाच पोहायला येतं, बाकी कोणाला पोहायला येत नाही. आणि मला तर अजिबात पाण्याची भीतीच वाटते भरपूर. खांद्याच्या खाली असं येईल असं एवढं पाणी होतं. आणि आम्ही जिथे होतो जर तिथे तरी पाणी खांद्या एवढं होतं. त्या साईडला जिथे राईड तिथे थोडं पाणी म्हणजे पोटाच्या वरती होतं, म्हणजे तिथे जरा कमी होतं पाणी, आणि इथे थोडं जास्त पाणी होतं खांद्या एवढं. सगळेजण मज्जा करत आहेत, मस्ती करत आहेत. आई पण आमच्या पहिल्यांदाच असं पाण्यामध्ये खेळल्या. मम्मी पप्पा इथे पाण्यामध्ये श्वास रोखून धरत आहेत. पप्पांनी पण खूप एन्जॉय केलं मस्त. त्यांना पोहता येतं त्यामुळे ते उड्या वगैरे पण मारत होते. आणि लहान मुलांना सेफ्टीसाठी ते बांधण्यासाठी ते तुम्ही बघू शकता, ते बाळाला पाठी बांधलेलं आहे, त्याला वजन असतं. तर त्यामुळे मग म्हणजे पाण्यामध्ये जात नाहीत लहान मुलं, त्याचं वजन असतं. आणि जॅकेट्स पण होते, पण बाळाला हे फक्त वजनच बांधलं होतं. तर इथे पप्पा आणि हे राईडवरती बसले होते. ही एकच राईड आहे, इथे डायरेक्ट पूलमध्ये जाते. पप्पा पाण्यामध्ये उड्या मारत आहेत. नंतर मी आणि दीदी गेलो राईडवरती. त्या माझ्या मागून लगेच दीदी आली आहे राईडवरून खालती. पाणी खोल नव्हतं तरी पण मला पाण्याची भीती वाटतेच तशी. तर इथे आम्ही पाण्यामध्ये श्वास रोखून ठेवत होतो, पण मला तर अजिबात जमलंच नाही. मी लगेच डोकं वरती काढलं. पप्पा बघा कशी आमची उडी मारत आहेत पाण्यामध्ये. इथे आम्ही सगळ्यांनी असं उड्या मारायचं ठरवलं, पण ती फक्त पप्पांचीच परफेक्ट उडी आली, बाकी सगळ्यांनी बरोबर उड्या नाही मारल्या. बाळाने पण खूप एन्जॉय केलं, आणि पहिल्यांदाच असं पाण्यामध्ये तिला सोडलं होतं, त्यामुळे तिला आणखी मज्जा आली. तर आता इथे मम्मी पप्पा दीदी आणि आई श्वास रोखून पाण्यामध्ये ठेवत आहेत. आई पहिले आऊट झाल्या, नंतर दीदी आऊट झाली. आता दोघांमध्ये कोण जिंकते बघूया. हे पण आऊट झाले. पप्पांनी आमच्या बराच वेळ पाण्यामध्ये श्वास रोखून ठेवला होता. शेवटी सगळ्यांनी त्यांना असं बाहेर काढलं. इथे सगळेजण हात धरून एकमेकांच्या असं उड्या मारतात पाण्यामध्ये. मजा येत होती आणि उड्या मारायला भरपूर पाण्यामध्ये. म्युझिक पण छान लावलेले होते, ट्रेंडिंग गाणी लावलेली होती. ते इथे मम्मी पप्पा राईडवरती गेलेत. पप्पा कसे डान्स करतात बघा. इथे त्यांनी दीदी उडी मारायला जात होती पाण्यामध्ये, ती उडी मारतच नव्हती बराच वेळ, तिला पाण्यामध्ये खेचलं होतं. नंतर मग दोघांनी मिळून एकत्र उडी मारलेली. मी पण त्यांच्यासोबत मारली उडी, पण मला काय एवढं जमत नाही पाण्यामध्ये उडी मारायला वगैरे. मी तिथल्या तिथेच उडी मारली. दोनदा उडी मारली आम्ही. एकदा माझा पूर्ण श्वास पूर्ण रोखून मी खालती पाण्यामध्ये पूर्ण
असं काय बोलतात त्याला, पूर्ण असं पाण्यामध्ये खोल गेलेली असं वाटलं मला. आई आमची किती मजा करत आहेत बघा. डान्स करत आहेत सगळेजण मस्तपैकी. आणि इथे लेडीजचं चेंजिंग रूम आहे आणि तिथे जेंट्सचं चेंजिंग रूम आहे आणि असं वॉश बेसिन पण दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही भिजल्यानंतर कपडे तिथे चेंज करू शकता. स्विमिंग पूलमध्ये भरपूर मज्जा मस्ती करून चला आम्ही चाललो जेवायला. कसं वाटलं स्विमिंग पूलमध्ये? आई कसं वाटलं? हो, तुम्हाला कसं वाटलं? एकत्र फॅमिली असं पहिल्यांदाच पूलमध्ये वगैरे पाण्यामध्ये मज्जा केली. स्विमिंगमध्ये उड्या मारून मज्जा आली. चला आता जेवायला जाऊया. सगळ्यांना भूक लागली आहे, आता भूक लागली आहे सगळ्यांना पाण्यामध्ये उड्या मारून मारून. आता जेवायचं. हा, थंड वाटलं ना जरा. 450 रुपये वसूल आहे ना. फुल एकदम मज्जा आलेली आहे, मज्जा आली आहे बघा. एवढी मज्जा नव्हती केली, आता एवढी मजा आली. पहिल्यांदाच मी उतरली पाण्यामध्ये. आई लय मज्जा करत होते. आई पूर्ण पाण्यामध्येच किती वेळ होत्या नाही का. पहिल्यांदाच उतरले ना, त्याच्यामुळे मजा गोव्यामध्ये हेच एन्जॉय केला मी. आपली पिशवी घेऊन बसली. माझ्या कानातले वगैरे सिद्धूने टाकून दिले स्विमिंग पूल मध्ये. टिकली पण पडली. ते बोर्ड पण लावलेलं आहे, तुम्हाला इथे आजूबाजूला काय काय बघण्यासारखं आहे ते पण पॉज करून बघू शकता तुम्ही व्हिडिओ. हे सगळे स्पॉट इथून जवळ आहेत भरपूर, त्याची माहिती दिली आहे त्यांनी. दे जेवतात बरेच जण बघा. लगेच खायला चालू पण केला. अच्छा, कैरी दिली आहे. ताक आहे, अच्छा ताक आहे, आम्रखंड आहे, कैरी दिली आहे, कोशिंबीर दिली आहे, ठेचा, चपाती आणि पुरी. नाही कसं आहे जेवण? छान छान छान. हा बसून आहे, वांग्याचं मिक्स भाजी आहे, चपाती श्रीखंड आहे आणि छास आहे. जेवणामध्ये बटाट्याची भाजी आहे, अशी रस्सा भाजी आहे, अख्खा मसूर आहे, त्याची सुकी भाजी आहे, पिठलं आहे, वांग आहे, वांग्याचं सगळी आहे, कैरी दिली आहे, कोशिंबीर दिली आहे, ठेचा दिला आहे, आम्रखंड आहे, ताक आहे आणि चपाती आणि पुरी आहे. मस्त आहे. या जेवायला या. साधं वरण ना. स्वच्छतेची पण चांगली काळजी घेतलेली आहे. इथे हँडवॉश दिलेले आहेत हात धुण्यासाठी. जेवण झालंय आत्ताच आमचं. जेवण एकदम एक नंबर होतं, मस्त होतं जेवण.
सगळा स्टाफ आहे ना तो पण एकदम मस्त आहे. आग्रह करून करून जेवायला वाढतात ते लोक. खूप छान स्टाफ आहे, मस्त एकदम पोट भरून जेवलंय. पोट पण भरलं, मन पण भरलं. अनलिमिटेड जेवण, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही जेवू शकता. कंटिन्यू ते आणि आपल्या टेबलच्या बाजूलाच असतात, काय हवं काय नको ते बघायला. खूप मस्त स्टाफ आहे, खूप मस्त, एक नंबर सर्व्हिस आहे. आतमध्ये पण असा डायनिंग एरिया आहे, म्हणजे बसण्यासाठी काय कमी नाही, बसण्यासाठी भरपूर मोठा स्पेस आहे बघा इथे आहे. आणि पार्टी तर तुम्ही बघितलंच बघा केवढा मोठा हॉल आहे. इथे इंडोर गेम आहेत बघा, कॅरम आहे. कॅरमच्या वरती असा दिवा लावला एकदम मस्त. इथे पण कॅरम आहे. हे असे लॉकर्स आहेत, तुम्ही याच्यामध्ये तुमचं साहित्य वगैरे ठेवून जाऊ शकता बघा. लॉक पण लावलेले आहेत. इनफ स्पेस आहे. आणि म्हणजे कपडे वगैरे काय तुमचं मौल्यवान गोष्टी असतील तर त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कंदील वगैरे लावलेले आहेत आजूबाजूला. भरपूर भरपूर झाड आहेत, खूप झाड आहेत. पूर्ण दिवस पण तुम्ही इथे घालवू शकता. खरंच खूप मस्त जागा आहे. जेवण आराम करू शकता. इथे खाटा आहेत, आंब्याच्या खाली झाडांखाली. हो आंब्याच्या झाडाखाली. खालती कठडे आहेत, तिथे बसू शकता, पाळण्यावरती बसू शकता, मस्त रिलॅक्स होऊ शकता. बघा जेवणाचे केवढे मोठे मोठे टोप आहेत तिथे. पण ते ताई लोक आहेत तिथे, ते भांडी वगैरे घासत आहेत. आता सावली आली आहे जरा. आणि तसं पण एवढं ऊन काय जाणवलं नाही ना हो. ऊन काय जाणवलंच नाही. हा झाडं भरपूर आहेत. मस्त मस्त. 450 रुपीज वर्थ आहे. खरंच तुम्ही नक्की भेट द्या इथे. बघा इथे ट्रॉफी वगैरे मिळालेली त्यांना. महाराष्ट्र राज्य व कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित मांड. कृषी पर्यटनातून ग्राम विकास. हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत सगळे. बासुंदी आहे, आम्रखंड आहे, परत तूप आहे. तूप तर आता आम्ही टेस्ट केलं. भात डाळवरती तूप देत होते ते लोक. इतकं सुंदर तूप होतं ना, खरंच खूप सुंदर होतं, मस्त. इथे अशी झाडं पण लावलेली आहेत बघा बाजूला कठड्यावरती, किती छान वाटते. आणि इथे फिश टँक आहे. जानवर पक्षी है ना, ऐसा बोलो पो बोलो पप्पा पो कुकू की याद करता है. ये वो कपड़ा है रुमाल. ये रुमाल सलमान खान के शादी में रहता. किसकी शादी में? सलमान खान की. ये तो भाई बोल दो. अब ये बोल, इतना बड़ा बोल सबको दिखा के कहाँ रखेगा? रुमाल के नीचे में ना. बोल अभी हाय गया नहीं. बोल हाथ में यहाँ देखो खड़ी. मैडम ये भी हाथ देखो खड़ी है भाई. बोल का आवाज आता है. बोल हाय मैडम भाई इकड़ी या इकड़ी समझ गए. ताली बजाओ ताली बजाओ. मैडम जी आ गए. देखो मैडम आपका नाम क्या है? कांग्रेस मैडम. आराम से आप चलेगा भाई. ये कला है, ट्रिक से मैम. ये क्या जादू नहीं. बोल अभी हाय देखो. वही मगा मालूम. बोल है क्या है ना. जाम पकड़ो थका सी हाथ ऊपर. कैमरा तो देखो इधर. एक हाथ कंबर पे हिम्मत मंडल की तरह ऐसा जवान. मैडम आपका नाम क्या है? बोल अली रूपा ताई. बोल है क्या गया हाय. बोल अभी हाय. हाँ देखो खाली. ये लड़के के लिए जिगरे था. वही नहीं हाथ कंबर उठेवा. तुमचं गाव कुठलं ताई? कराडचं आहे. बोल आहे ना आता. बोल इकडे हाथ खाली. ये देखो तैयारी रिकामी है. लड्डू पेड़े चॉकलेट कुछ नहीं. भाई आपका नाम क्या है? ऐसा हाथ डाल के देखो. अंदर वो लड्डू पेड़े है. हाथ निकालो. चलो थैली से जाम पकड़ो. ऐसा हाथ होते आगे इधर. हाथ खाली. बोल इधर थैली इधर. ये अल्लाह रहीम कर. 1 2 3 आओ. देखो आ गया. बोल जाओ गया.
रुपत नाही बोल है क्या गेला है ये देखो रुमाल का कोना 1 2 छोड़िए छोड़ो आओ जल्दी बोल ना गेला मोठी बंद करा ताई मना पो पो टाका पिशवीत रुपा नाही पिशवीत टाका काय लागून टाका हे बारके बघा ता करून बोल आहे काय टाळ्या टाळ्या वाजवा अब ये कला है ट्रिक्स है मुर्गी क्लिक करा भाई अपन नाव पे बात शाबाश आज तुझे गाँव कुठला करा तू लाडू खाना का पेड़े खाना पेड़े खाएगा और लगे ऐसा लगे हमको मालूम था मेरा मांगना पेड़े मांगेगा ये देखो दुबई का पेड़ा है बोले मैडम जी खा जाओ नहीं खाने का नहीं कपड़े का बोल है अभी ये बोल ये मैडम के मुंह में जाएगा अभी हाय गया नहीं मैडम हाँ करो बड़ा करो देखेगा तो लगेगा सर बोल हाय ये बोल सबको दिखा के कहाँ रखेगा बैग में मैडम बगा बोल बोला नहीं बैग में रखा ना आप ऐसा रखिए कैमरा तरफ हाँ करो बड़ा करो 1 2 3 आओ ये को आ गया बोल वो आ करो मैडम बंद करो ये को मुंह में बोल गया मैडम बोल है क्या नहीं है ये को डब्बा खाली है सर जादू का डब्बा है मैडम इसके अंदर ऐसा बोलो हाँ नहीं जोर से नहीं हाँ ये को आ गया मैडम भैया कल आए ठीक है 3 घंटा है आज से खोलेगा 5-10 मिनट लगेगा चाकू जब फाड़ेगा कपड़ा खराब ये अल्लाह नहीं पत्थर के मापे गए अब ये 3 घटन पे ये छोकरी फूक मारेगा घटन गायब बड़ा फूक मारो इधर पे आओ ये अल्लाह रही 1 2 3 ऐसा पकड़ो ना सना अपन सना ना हाँ ऐसा ऊपर एक हाथ नंबर पे ऐसा ऐसा भैया घटना भी है साहेब घटना का है धीरे नहीं घटना घाट है क्या है ना ये देखो एक हाथ से निकालो भी इसको निकलता है नहीं निकलेगा अभी तो फूक मारेगा गटन गायब हो जाएगा ये बता भैया मैं देखो है कि गाय गटन है ना ये साहेब मैडम आई गात है माझ्या हातात नाही गेल नाही पो 1 2 3 4 चला बोलो पो बोलो पप्पा पो पापा नहीं ऐसा जाम बोलो ऐसा ऐसा मत बोलो ऐसा बोलो 1 2 3 अबरा का डाबरा गिली गिली चू बोलो पप्पा पो आओ ये को आ गया कटा जाओ गया अरे देखो यह है कि गया हाँ अपनी है भाई हाय बोलता है मैं अपने ताकत लगा ना अपना सर आपने देखा ना भाई हाय बोलता है 1 2 3 फूक मारेगा छोड़िए ये वो बटन गायब हो गया है फूक मारेगा रुक नहीं रुकेगा ऐसा नहीं रुकेगा आबरा का डाबरा रुक जाओ रुक गया हाथ खाली है आओ आ गया फूक मारेगा रुक ये रुक गया हाथ खाली है वही हो आओ ये आ गया ऐसा बोलेगा थाम थामत नहीं परत म्हणणार थाम तेव्हा थांबला हाथ देखो खाली है भाई फूक मारा नहीं आप नहीं भाई आओ भाई 1 2 3 आओ अभी एक मैजिक दिखाएगा सर अच्छा मैजिक भारी वाला मैजिक हाँ ये भाई एक मुट्ठी बन गया सर उजवा हाथ भाई इकडे बसा घेऊ नाही तिकडे बसा हात काही तुम्ही बसाकडे हात तुम्ही बसाकडे ठेवा भाई तुम्ही दोघं असाल ठेवा असं नाही हातावर ठेवा हाँ 1 2 3 जाओ हरमस खान भाई तुम दो लोगों हाँ भाई अब ऐसा खेल रखो सवाल वही एक मुट्ठी बन गया डावा डावा सवाल वही फुलेगे ये वही चादर ठेवा भाई तुम्ही दोघं ठेवा डावा हात द्यायला ना डावा द्या धरू नको ना उजवा डावा हा बरोबर डावा नको करा हा बरोबर एक हा वहिनी डावा द्या डावा उजवा नाही डावा सवाल वहिनी उजवा फुलं ना सवाल भाई आप ऐसा तो कोई एक हाथ सवाल
अच्छा बाद में आप दोनों बाद में कौन चलेगा आप छोड़ने वालों आपको कौन सा फूल अच्छा लगेगा दिल में ले गुलाब चमेली मोगरा हिरना आता बोलने का नहीं ये कला है ट्रिक से नाचिएगा है ये अल्लाह रहीम का आओ 1 2 3 जाओ जरा कसी है मैं जोर से कसी है खुशबू आ जाएगा सर मेरा आपके तरफ से बख्शिश देके जाने का फिर आप ही कसो ये लास्ट के मैजिक है और ये मैजिक पे पब्लिक 100-200 रुपए देके जाता है खुशी से जाओ देखो खुशबू अभी देखो भाई अरे कसं काय आया खुशबू मोगऱ्याचा वास आला सबको दियो मोगऱ्याचा वास आला मेरा माले का ताई हो आया ताई माले कसं का काय दी तुझ्या हाताला येत होतं आधी? ट्रिक्स है काय सर आपको आए हुए इथे असणारे खेळ दाखवले आहेत रेन डान्स झोपाळा कॅरम बोर्ड रेस्टॉरंट बास्केटबॉल संगीत खुर्ची भजन पंचकर्म नक्षत्रवन बैलगाडी सफारी नेट क्रिकेट कॅम्प फायर पोत्याच्या उड्या बॅडमिंटन फुटबॉल ॲक्युप्रेशर बुद्धिबळ राजहंस तुम्हाला बघायला भेटतील डॉग हाऊस आहे बांबू हाऊस आहे तुम्ही इथे वाढदिवस पण साजरे करू शकता फॅमिलीसोबत स्विमिंग पूलच्या इथे डान्सेस लग्न समारंभ ध्यान कुटीर आहे सेल्फी पॉईंट आहेत शेळीपालन बरेच असे विविध गांडूळखत प्रकल्प बरेच असे विविध ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता इथे एक दिवसीय सहल तुम्ही करू शकता प्रौढांसाठी 450 लहान मुलांसाठी 350 रुपये 325 वयवर्ष 3 ते 12 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत दुपारी 1 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळचं वेळ आहे 4 ते 9 कमीत कमी 25 लोक आवश्यक आहे यामध्ये ग्रुपने येणार असेल तर यामध्ये काय काय नाश्ता चहा कॉफी जेवण गोड पदार्थ असतात मग त्यामध्ये आम्रखंड असतं परत रेन डान्स स्विमिंग पूल DJ बैलगाडी सफारी बैठे व मैदानी खेळ कृषी पर्यटन आधारित सहल जैन जेवण पण इथे मिळेल शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सहल सत्र रेट चेंज झाले अच्छा पण हे वरती बरोबर आहेत ताई ना 450 आणि 350 ते बरोबर आहेत ना 450 आणि 350 ते बरोबर आहे. हा तेच फक्त स्टेजचा रेट चेंज झाला. हा हे अच्छा. स्टेज वेगळं आहे सांगतात काय करताय आई तुळशीच्या मंजुळा घेते जरा तुळशीमध्ये टाकायला छान वाटतं पण वास एवढा छान येतो. वास येतोय हो मला तुळशीमध्ये टाकायला घेते मंजुळा सगळं काही हो गड्या आपलं गावच बरं असलेलं आहे. यामध्ये कविता लिहिली आहे बघा सुंदर इथे शेतकरी जगला तर देश जगेल. आतमध्ये गौशाळा आहे तुम्हाला मगाशी दाखवलीच आता चरायला गेलेल्या आल्या परत त्या चारा खाऊन परत आले मग बघा सरडा दिसला का काहीतरी हल्ल्यासारखं झालं मी बोलते काय व्हीलचेअर पण ठेवली आहे ते बघा कोणाला चालायचा वगैरे त्रास असेल तर मग एवढं सगळं चालत वगैरे कवर करेपर्यंत त्रास होईल तर मग व्हीलचेअरवरती पण नेऊ शकता वय जास्त वगैरे असेल तर फिरण्याची इच्छा असेल तर. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला. आम्ही आपलं गाव बेलदर येथे फिरायला आलो होतो मस्त मज्जा केली फॅमिलीसोबत खूप मज्जा आली टाईम कसा गेला कळालंच नाही. तर तुम्हाला हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत
बाय. आई बाय करा. बाय. बाय.